नमस्कार. शौर्याचं डोकं फिरलेलं असतं कारण त्याचेच वडील हर्षवर्धन त्याला म्हणत असतात, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या ऊर्जाला संपूर्णपणे संपवल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. त्यानंतर शौर्य खूपच चिडलेला असतो, पण तो आपला राग स्वतःच्याच बापासमोर व्यक्त करू शकत नसतो. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धनने आता शौर्याला असं म्हटलेलं असतं, एक गोष्ट लक्षात ठेव, मी सांगतोय तेवढंच करायचं, त्यापेक्षा एक पाऊलही पुढे टाकण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र शौर्याचा चेहरा पडलेला असतो आणि तेवढ्यात हर्षवर्धन तिथून बाहेर पडतात. तेवढ्यात शौर्याची आजी शौर्याजवळ येते आणि बोलत असते, शौर्य शौर्य शांत हो तू. तुला माहिती आहे ना तुझ्या वडिलांचा राग किती शेवटपर्यंत जातो. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी मला एक गोष्ट कळत नाहीये, बाबा असे का वागतात आणि प्रत्येक वेळेला यांचंच खरं का असतं. मला ना आजी तुला एक सांगायचं आहे, या वेळेला मात्र मी शांत बसणार नाही. कारण बाबांनी स्पष्ट असं म्हटलंय की ऊर्जा शिंदेचं नाव या घरात काय, मी तिला संपवल्याशिवाय शांत बसणार नाही. आजी मी तुला सांगतोय हा, माझ्या ऊर्जाला संपवण्याची भाषा करणाऱ्या व्यक्तीलाच मी संपवीन. असं म्हटल्यावर आता शौर्याची आजी म्हणत असते, शौर्य शौर्य शांत हो. अरे किती चिडलायस तू, स्वतःच्या वडिलांबद्दल बोलताना जरा तरी विचार कर. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी अगं तू मला शांत राहायला सांगतेस. माझ्या ऊर्जाबद्दल सोशल मीडियावर आज काय व्हायरल झालंय तुला माहितीये. माझ्या ऊर्जाने म्हणे समोरच्या विरोधी पक्षाकडून पैसे घेतलेत ही केस दाबण्यासाठी. आजी तुला तरी वाटतं का माझी ऊर्जा असं काही करू शकते. ती किती प्रामाणिक आहे हे मला तुला वेगळं सांगायला नको. हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही बोलतोयस ना ते अगदी बरोबर आहे, पण या सगळ्याचा आरोप तू स्वतःच्या वडिलांवर करतोयस हे मात्र तू विसरू नकोस. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी तुलाही माहिती आहे बाबा कोणत्या थराला जाऊ शकतात. त्यांच्यामुळेच आणि त्यांच्यामुळेच ऊर्जाच्या वडिलांना आत्महत्या करावी लागली होती. तेवढ्यात आजी म्हणत असते, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, आता तो विषय इथे ऍड करू नकोस. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, आजी ठीक आहे तू म्हणत असशील तर तो विषय मी या ठिकाणी ऍड करत नाहीये, पण मला 100% खात्री आहे ऊर्जाच्या अकाउंटमध्ये जे 5 लाख रुपये जमा झालेत ना ते बाबांनीच जमा केले असतील त्यांच्या माणसांमार्फत. हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते, डोकं फिरलंय का तुझं, बोलताना जरा तरी विचार कर. अरे बँक अकाउंट हे प्रत्येकाचं पर्सनल असतं. ऊर्जाच्या बँक अकाउंट बद्दल माहिती हर्षवर्धनला कुठून मिळणार. अशातच आपण पाहतोय मागे आलेली दिव्याचं लक्ष शौर्याकडे जातं आणि जसं शौर्याने दिव्याकडे पाहिलेलं असतं तेवढ्यात दिव्या मान खाली घालते, कारण तिच्याच मनात चोर असतो, कारण तिनेच ते पासबुक हर्षवर्धन पर्यंत आणून दिलेलं असतं. अशातच आपण पाहतोय आता शौर्यला लगेचच कळून चुकतं की हे सगळं काम या नालायक दिव्यानेच केलं आहे. आणि अशातच आता शौर्याची आजी म्हणत असते, शौर्य काहीतरी विचारते मी तुला, स्वतःच्या वडिलांवर आरोप करायच्या आधी विचार कर की तू काय बोलतोयस. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी आता तू काय म्हणालीस, प्रत्येकाचं बँक अकाउंट हे पर्सनल असतं. तुला सांगू का, ऊर्जाच्या बँक अकाउंट बद्दलची माहिती आपल्याच घरातील एका व्यक्तीने डॅड पर्यंत पोहोचवली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते, नेमकं कोणाबद्दल बोलतोयस तू. त्यावर लगेचच आपण पाहतोय दिव्याने तिथून काढता पाय घेतलेला असतो आणि थेट ती आपल्या बेडरूम कडे चालत जात असते. तिला थरथर आता घाम सुटलेला असतो. तिला कळून चुकलेलं असतं की या शौर्याला जर थोडाही अंदाज लागला की ते बँक खातं मी हर्षवर्धन पर्यंत पोहोचवलंय तर हा काय मला सोडणार नाही. आणि अशातच आता दिव्या फटाफट चालत आपल्या बेडरूम कडे जात असते. तेवढ्यात आजी म्हणत असते, शौर्य मी तुला काय विचारते, कोणाबद्दल बोलतोयस तू. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी 100% सांगू शकतो तुला, हे सगळं काम त्या दिव्याचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आजी लगेचच म्हणत असते, शौर्य याची खात्री कसं काय देऊ शकतोस तू. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी
आता तिची आणि माझी नजरानजर झाली आणि बँकेच्या पासबुक बद्दल बोलत असताना तिने लगेचच मान खाली घातली. आजी, याचा अर्थ काय? तिच्या मनात नक्कीच चांदणं आहे, तिने चोरी केली आहे. आणि अशातच आता शौर्याला आजी म्हणत असते, हे बघ, मला तुला इतकंच म्हणायचं आहे, जोपर्यंत तुझ्याकडे 100% खरी माहिती नाहीये तोपर्यंत तू तिला काही बोलू नकोस. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, आजी, आत्ताच्या आत्ता तिची धरपकड करत तिला फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेणार आहे मी, आणि त्यानंतर तिची काय अवस्था होईल ना तू फक्त बघ. त्यावर लगेचच आता शौर्याची आजी शौर्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण शौर्य म्हणत असतो, नाही आजी, नाही, आता मी थांबणार नाही. माझ्या ऊर्जाला अशा प्रकारचा त्रास देणाऱ्या या दिव्याला, म्हणजे तिच्या सख्ख्या बहिणीला, तिची योग्य ती जागा दाखवून देणारच. आणि अशातच आता शौर्य थेट दिव्याच्या बेडरूमकडे चालत जात असतो आणि मागून शौर्याची आजी शौर्याच्या मागे चालत असते. ती म्हणत असते, थांब शौर्य, उगाचच हद्द पार करू नकोस, उगाचच हर्षवर्धनचा राग ओढावून घेशील आणि मग होत्याचं नव्हतं होईल. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, होत्याचं नव्हतं झालंच आहे, त्यामुळे आता मला कोणत्याच गोष्टीची पर्वा नाहीये. आणि तेवढ्यात दिव्याच्या बेडरूम पर्यंत पोहोचलेल्या शौर्यने दिव्याच्या बेडरूमच्या दारावर जोरात हात मारलेला असतो. आतमध्ये असलेली दिव्या एका क्षणात समजून गेलेली असते की हा शौर्यच बाहेर आहे. पण आता मी तरी काय करू? मला तर आता हा चांगलाच दणका देणार हे दिव्याच्या लक्षात आलेलं असतं आणि शौर्यने पुन्हा जोरात हात मारलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्यने सारखा दरवाजा ठोठावल्यामुळे दिव्याला नाईलाज असतो दरवाजा उघडावा लागतो. आणि तेवढ्यात समोर असलेल्या शौर्याला दिव्या बोलत असते, काय शौर्य, का वाजवतेस तू एवढा मोठमोठ्याने माझा दरवाजा? त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, तू जी लबाडी केलीस ना, त्या लबाडीसाठी मी तुला आता पोलिसात देणार आहे आणि तुझ्यावर गुन्हा दाखल करायला लावणार आहे मी. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, काय केलंय मी असं ज्यासाठी तू मला पोलिसात देणार आहेस? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला पोलिसात देण्याआधी हा विचार कर, मी तुझ्या भावाची बायको आहे. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, ते कसं काय विसरू शकतो मी? त्यामुळेच तर मला समजलं ना, ऊर्जाला बदनाम करण्यासाठी घरी जाऊन तू तिचा पासबुकशी छेडछाड केलीस आणि ते पासबुक तू डॅडने आणून दिलंस. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, मी असं काही केलेलं नाहीये, उगाचच माझ्यावर असल्या प्रकारचा आरोप करायचा नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो हो, तुझ्यावर मी आरोप करतोय ना, आता तर तुला थेट पोलिसात दिल्यावरच तुला कळेल की तू काय केलंयस ते. आणि तेवढ्यात शौर्यने दिव्याचा हात धरलेला असतो आणि तिला फरफटत थेट खेचत तो पोलीस स्टेशनमध्ये नेत असतो. त्यावेळेला शौर्याची आजी म्हणत असते, शौर्य, काय करतोयस तू? हे किती वेळा समजावू तुला, असल्या प्रकारचं वागू नकोस, याने तू तुझ्या डॅडच्या रागाला बळी पडशील. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, मला फरक नाही पडत, माझ्या ऊर्जाला जर त्रास होणार असेल ना तर मी मात्र कोणालाही भिडायला तयार आहे. आणि अशातच आता शौर्याने या दिव्याला थेट आपल्या गाडीत टाकून पोलीस स्टेशनच्या दाराशी नेऊन टाकलेलं असतं आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये या दिव्याच्या विरोधात तक्रार नोंदवायला भाग पाडलेलं असतं. पोलिसांनी दिव्याला बोलतं केलं असता दिव्या आधी बोलायला तयार नसते, पण शेवटी गुन्हा दाखल होऊ नये या भीतीने आता दिव्याने स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं की हो, हर्षवर्धन जहागीरदार माझे सासरे यांनीच मला या प्रकरणी असं करायला भाग पडलं होतं. आणि अशातच आता पोलिसांसमोर हर्षवर्धनचा काळा चेहरा उघड झालेला असतो आणि यात ऊर्जा पूर्णपणे निर्दोष आहे हे आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. कारण हर्षवर्धनने दिव्याच्या मदतीने ऊर्जाच्या बँक अकाउंटची छेडछाड करत त्यात पैसे टाकलेले असतात. आणि अशातच आता थेट दिव्या म्हणत असते, शौर्य, एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुझ्यामुळे मला माझ्या सासऱ्याच्या विरोधात जावं लागलंय, पण त्या घरात जर राहताना मला काही अडचण आली ना तर त्याला तू कारणीभूत असशील. त्यावर शौर्य म्हणत असतो, गप्प बस ग, हे सगळं करताना तुला या गोष्टीचा काही विचार नाही पडला
की उद्या मला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता तिथे शौर्याची आजी म्हणत असते, चल शौर्य, आता खूप पराक्रम केलास तू, आता स्वतःच्या वडिलांच्या रागाला भिडायला तयार राहा. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शौर्य म्हणत असतो, आजी मला तुझ्याकडनं एकच अपेक्षा आहे की निदान तू तरी माझी साथ दे, कारण माझ्याबरोबर फक्त सच्चाई आहे. हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते, फक्त तुझ्याबरोबर सच्चाई नाहीये तर तुझ्या होणाऱ्या बायको बरोबर पण सच्चाई आहे म्हणूनच ना. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो आजी. आणि अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धनला खूप मोठा फटका बसलेला असतो, कारण त्याच्याच सुनेचे त्याचा पर्दाफाश केलेला असतो. हर्षवर्धनला आता पोलिसांनी थेट समन्स पाठवलेला असतो. आताच्या आता पोलीस स्टेशनला यावं लागेल. हर्षवर्धन एकदम लाजग्यासारखा पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि तिथे तो नेता शिर्के सुद्धा पोहोचलेला असतो. नेता शिर्के हर्षवर्धनला म्हणत असतो, काय मग तुमच्या सुनेने तुमची लाज काढली ना, असं कसं तुमचं तिच्यावर दबाव तंत्र. हे वाक्य ऐकल्यावर मात्र हर्षवर्धन म्हणत असतो, ए शिर्के, जास्त बोलू नकोस तू. एक तर तुझ्या मुलाच्या केसमध्ये हा सगळा झाळ मोठा खोंड झालेला आहे आणि तू जर यामध्ये माझ्यावरच शिंतोडे उडवणार असशील ना, तर तुझ्या मुलाची केस आत्ताच सोडतो मी. जा, कोणता हवा तो वकील तुझ्या या केसमध्ये ऍड कर, मला नाही तुझ्या मुलाच्या केसमध्ये इंटरेस्ट. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, अहो हर्षवर्धन साहेब, असं काय करताय? अहो तुम्ही तर नाराज झालात. अहो मी तर सहज बोलून गेलो. अहो तुम्ही असे पळकुटे वकील नाही आहात. तुम्ही स्वीकारलेली केस कसं काय मध्ये सोडू शकता? मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये हर्षवर्धन साहेब. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन बोलू लागतो, नाहीये ना, माझ्याकडनं असल्या प्रकारची अपेक्षा नाहीये ना, मग माझ्यावर शिंतोडे उडवायच्या आधी 10 वेळा विचार करायचा. हर्षवर्धन जहागीरदार, मी हर्षवर्धन जहागीरदार. हे वाक्य ऐकल्यावर पोलीस म्हणत असतात, तुम्ही जो काही पराक्रम केलाय ना, तुमच्या सुनेमार्फत तिच्या बहिणीकडनं आणलेलं पासबुक त्यात छेडछाड करून पैसे टाकण्यात आलेत, या बदल्यात तुम्हाला काय बोलायचं आहे? त्यावर लगेचच आपण पाहतोय हर्षवर्धनने स्वतःच्या सुनेलाच या प्रकरणी दोषी ठेवलेलं असतं. त्याचं म्हणणं असतं, हे सगळं कांड या दिव्याचंच आहे. आणि अशातच आता हर्षवर्धनने स्वतःचा बळी न देता दिव्याचा बळी दिलेला असतो आणि पोलिसांनी थेट या दिव्यालाच आता लॉकअप मध्ये टाकलेलं असतं. दिव्या स्वतःशी बोलत असते, डॅड मी हे सगळं केलंय. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन तिला कोपऱ्यात भेटतो आणि म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, हा सगळा आरोप स्वतःवर घे. मी तुला काही दिवसातच बेल देतो, कारण जर मी आत गेलो तर मला सोडवण्यासाठी कोण येणार? त्यामुळे तुला सोडवणं मला सोपं आहे आणि तुला माहिती आहे मी कोणत्या लेवलचा वकील आहे. मी काहीही करेन पण तुला जेलच्या बाहेर काढेन. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, पण डॅड मी तुमच्यावर विश्वास ठेवू कसा? अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धन म्हणत असतो, बघ तुझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये, तुला विश्वास ठेवावाच लागेल. नसल ठेवायचा नको ठेवूस, मला तुझ्याशी काही घेणं देणं नाहीये, घरातून हाकलून देईन तुला. हे वाक्य ऐकल्यावर मात्र दिव्याचा नाईलाज झालेला असतो आणि दिव्या म्हणत असते, नको डॅड, मला घरातून नका हाकलू, मी हवं तर तुम्ही म्हणतायत तसं करायला तयार आहे. आणि अशातच आता दिव्याने सगळा आळ स्वतःवर घेतलेला असतो आणि स्वतःच्या सासऱ्याला म्हणजेच हर्षवर्धनला या सगळ्यातून तिने निर्दोष मुक्त केलेलं असतं. अशातच आता शौर्याला जेव्हा हे सगळं कळतं, शौर्य म्हणत असतो, वा डॅड वा, मानलं तुम्हाला, काय माणूस आहात तुम्ही. अहो माणुसकी नावाची काही चीज वगैरे आहे की नाही? अहो तुम्ही जरा तरी विचार करा, एखाद्याला त्रास द्यायच्या आधी समोरच्याला आपण किती पिडतो याचा तरी विचार करायला पाहिजे की नाही. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझा बाप नाहीयेस, मी तुझा बाप आहे. त्यामुळे तू मला शिकवण करायची भाषा करू नकोस. नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेव, जसा दिव्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता ना, तसा तुलाही दाखवायला मला भाग पाडू नकोस. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, डॅड तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर मला घराबाहेर काढण्याची भाषा केलीत ना, तर 100% सांगतो मी एका पायावर घराबाहेर जायला तयार आहे. पण त्या ऊर्जा शिंदेला मी एकटं सोडणार नाही.
मी तिच्यावर माझा हात ठेवीन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, अच्छा, मी जिच्या विरोधात आहे तूच तिला आपलं मित्र बनवतोयस, म्हणजे तू तिला वरदस्त देणार का? त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, मला तर खरं तुमच्याशी बोलायचंच नाहीये. आणि तेवढ्यात शौर्य थेट ऊर्जाकडे पोहोचलेला असतो, पण ऊर्जाने शौर्याशी भेट नाकारलेली असते. आणि तेवढ्यात तो मंगेश नावाचा व्यक्ती तिथे आलेला असतो. तो शौर्याला म्हणत असतो, काय शौर्य, अरे सॉरी, शौर्य हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही इथे येण्याची परत हिंमत केलीच कशी? त्यावर लगेचच आता शौर्याला परवाचा राग मनात असतो की याच मंगेशमुळे सगळा भांडाफोड झाला. मी सांगत असतानाही या मंगेशने मध्ये मध्ये करत सगळं सांगून टाकलं ऊर्जाला आणि वाट लावली. त्यामुळे आता शौर्य मनातून चिडलेला असतो या मंगेशवर. आणि अशातच आपण पाहतोय आता हा जो मंगेश आहे तो शौर्यला म्हणत असतो, पुढच्या 3 म्हणायच्या जर तू या आमच्या कॉलनीतून नाही गेलास ना तर धक्के मारून बाहेर काढीन. त्यावर लगेचच आता शौर्य तिथेच उभा असतो. आणि तेवढ्यात त्या मंगेशने शौर्यला धक्का मारताच शौर्यने सटासट मंगेशच्या कानाखाली वाजवायला सुरुवात केलेली असते. मंगेशला आधी वाटलेलं असतं हा लुकड्या आपल्याला काय मारणार, पण शेवटी शौर्यने ज्या पद्धतीने मंगेशला तुडतुड तुडवलेलं असतं त्यानंतर मंगेश चांगलाच एकदम घाबरलेला असतो आणि तो थेट ऊर्जाकडे पळत जातो. ऊर्जा बघ, हा तुझा तो यार शौर्य मला मारतोय. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ऊर्जा बाहेर आलेली असते आणि ऊर्जा म्हणत असते, ओ वकील साहेब, तुम्हाला इतकंही कळत नाही का? वकील असूनही एखाद्याला मारताय त्याचा गुन्हा नसतानाही तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, मी तुलाच भेटायला आलो होतो, पण याने मला तुला भेटू दिलं नाही. उगाच आपल्या दोघांमध्ये आडकाठी करतोय हा. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, मुळात मला तुम्हाला भेटायचं नाहीये आणि याने आडकाठी केली तर त्यात काहीच चुकीचं नाहीये. तो माझा मित्र आहे आणि तो माझी चिंता करतो. त्या कारणाने त्याने जर तुम्हाला अडवलं असेल तर त्यात त्याचं काही चुकलेलं नाहीये. मंगेश तू इकडे ये, मंगेश इकडे ये. लगेचच मंगेश आता ऊर्जाकडे जातो आणि म्हणत असतो, तुला कुठे लागलंय का? जखम वगैरे झालीये का मला सांग. जर जखम झाली असेल तर आत्ता याच्यावर गुन्हा दाखल करायला भाग पडते मी. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेव, जशी तू वकील आहेस ना तसा मी सुद्धा वकील आहे. त्यामुळे कायद्याच्या गोष्टी मला शिकवू नको, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज इथे मी तुझ्या मदतीला आलोय. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाची आई म्हणत असते, शौर्य, मुळात तुझी मदत आम्हाला नकोय. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, काकू, मी काय सांगतोय ते ऐकून घ्या. ऊर्जाच्या अकाउंटमध्ये जे 5 लाख रुपये आले ना त्या संदर्भात मला ऊर्जाशी बोलायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य, ते 5 लाख रुपये तूच माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेस ना 5-6 ठिकाणावरून. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, नाही ऊर्जा, तुझा काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय. खरं तर या प्रकरणी मला काही माहितीच नव्हतं, पण जेव्हा मी ह्याबद्दल माहिती काढली त्यावेळेला मला कळलं हे सगळं कांड तुझ्याच बहिणीने केलंय, म्हणजे दिव्याने. आणि दिव्याला या संदर्भात मी पोलीस स्टेशनमध्ये जमा सुद्धा केलंय आणि ती या संदर्भात शिक्षा सुद्धा भोगते. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जाची आई पूर्व म्हणत असते, ऊर्जा, हो, परवाच दिव्या आली होती आणि ती माझ्याशी बराच वेळ बोलण्याचं नाटक करत होती आणि तिने माझ्याकडे जेव्हा पाणी मागितलं ना, नक्कीच ऊर्जा, त्यावेळेला तिने तुझं पासबुक चोरलं असावं. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आई, जर हे सगळं दिव्याने केलं असेल ना तर दिव्याला हे सगळं करायला भाग त्या हर्षवर्धननेच पाडलं असेल. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, हो ऊर्जा, अगदी बरोबर बोलतेस तू. हर्षवर्धन जहागीरदारनेच सगळं केलंय, पण हर्षवर्धनने सगळा गेम फिरवलाय, स्वतःच्या सुनेला जेलमध्ये टाकलंय. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, तू स्वतःच्या वडिलांबद्दल बोलताना जरा तरी विचार करत नाहीयेस. त्यावर शौर्य म्हणत असतो, कारण मी तुझ्या बाजूने आहे, मी या हर्षवर्धन जहागीरदारच्या बाजूने नाहीये, जरी ते माझे डॅड असले तरी. त्यामुळे प्लीज माझ्यावर मेहरबानी कर. माझ्यावर कसल्याही प्रकारचा आरोप करण्याआधी मी तुझ्यावर भरभरून प्रेम करतो हे विसरू नकोस. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? शौर्य स्वतःच्या बापाच्या विरोधात जात ऊर्जाला साथ देईल का, तेही कायमस्वरूपी? आणि जर दिला तर या हर्षवर्धनला एकदम सडेतोड भिडल का? कमेंट करून नक्की कळवा.
आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.